नांदेड परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या अवैध व्यवसायविरोधी पथकास नांदेड शहरातील पोलीस ठाणे वजीराबाद हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। सदर माहितीवरून आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी पथकाने नांदेड शहरातील कलामंदिर बसस्थानकाचे बाजूस एका शेडमध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी मटका खेळताना 9 इसम मिळून आले। यातील सर्व इसमांना ताब्यात घेऊन तपासणी दरम्यान त्यांच्याकडून 37,600 रुपयांची रोकड, 26,500 रुपयांचे 7 मोबाईल व 28,000 रुपयांचे संगणक असा एकूण 92,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर पथकाने ताब्यातील इसमांना मटका मालकांबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर मटक्याचे मालक हे एक कमल यादव रा, दिलीप सिंग कॉलनी नांदेड 2, अनवर शेख रा, समीराबाग खडकपुरा नांदेड 3, माधव भुसेवाड रा, शिवशक्तीनगर मिलरोड नांदेड व 4, राजेश शर्मा रा, कलामंदिर नांदेड हे असल्याचे सांगितले। सदर मटका खेळणारे व मटका मालकांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाणे येथे गुन्हा 204/2026 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून त्याचा तपास वजीराबाद पोलीस ठाण्यातील पोहेको गणपत शेळके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेको प्रदीप खानसोळे, पोहेको संजीव जिंकलवाड, पोको गणेश धुमाळ व पोको कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला। पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे। खबर हेल्पलाईन वरून माहिती द्या। परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती 9150100100 हा मोबाईल क्रमांक असलेल्या खबर या हेल्पलाईनवर फोन करून अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे।